प्रॉपर्टीचे रजिस्टर ॲग्रीमेंट म्हणजे काय व ते कुठे होते हे आपणास माहित आहे का? महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे ॲग्रीमेंट दुय्यम निबंधकांच्या ऑफिसमध्ये होते. त्यासाठी आपल्याला त्या लोकॅलिटी मधील काही चांगल्या वकिलांकडे आपलं काम देणे खूप गरजेचे आहे. आता आपण पाहूया ॲग्रीमेंट फॉर सेल मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ॲग्रीमेंट फॉर सेल मध्ये एमओयू प्रमाणे सर्व गोष्टींचा बारकाईने उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपले नाव, पॅन कार्ड, आधार कार्ड, वय व प्रॉपर्टीचा ऍड्रेस हा प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर्टीचा ऍड्रेस मध्ये फ्लॅट नंबर आणि फ्लोअर नंबर हा चुकीचा होता कामा नये, नाहीतर आपल्याला परत एकदा स्टॅम्प ड्युटी भरावं लागेल. कारण की प्रॉपर्टीच्या ऍड्रेस मध्ये जर फ्लॅट नंबर किंवा फ्लोअर नंबर चुकीचा असेल तर आपली रेक्टिफिकेशन डीड होत नाही. ॲग्रीमेंट फॉर सेल मध्ये